मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। ते आज रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानावर पोहोचण्याची शक्यता आहे। न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली असली तरी पोलिसांनी काही अटींसह केवळ एका दिवसासाठी आंदोलन करण्याची मुभा दिली आहे। जरांगे पाटील आज रात्री आझाद मैदानावर पोहोचणार आहेत। जरांगेंनी शिवनेरी किल्ल्यावर जात शिवरायांना अभिवादन केलं आणि शिवाई देवीचं दर्शन घेतलं। त्यानंतर जरांगे समर्थक आणि गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले आहेत। समाजाला एक दिवसाची परवानगी दिली, जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून। पुन्हा तीच लाट नाराजीच उसळली की जाणून बुजून एक दिवसाची दिली। सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना 5000 लोकांची ही विनंती आहे। उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीमध्ये आंदोलन मुंबईत करू नका हे जे वर्डिक्ट दिलंय, तरी पण त्याच्या विरोधात जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने एक दिवसाची त्यांना परवानगी दिलेली आहे। यासाठी पहिल्यांदा तर मुख्यमंत्र्यांचा आपण आभार मानलं पाहिजे की आमच्या समाजाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावरती त्यांनी परवानगी दिली आहे। जरांगेंना आझाद मैदानातल्या आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली। त्यामुळे जरांगे पाटील सरकारवरच संतापले आहेत। परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहायता करावं लागतं ना। त्यांनी ते 10 वाजता टाकलं आम्हाला, वकिलाला तरी काय माहित बिचारायला आमच्या काय त्याच्यावर। आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं, जिथं जिथं सह्या करून द्या म्हणले आम्ही दिले। आम्हाला काय माहिती त्यात काय, आमच्याकडे वेळ कमी होता, आम्ही पटापटा सह्या केल्या